गुड मॉर्निंग, नमस्कार फॅमिली. तर बघा 6:20 झालेत आणि मी कामावर पोचली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला. सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत. पहिल्या कामावर मला 6:30च्या आधी यावं लागतं, कारण 7:20 ते 7:30च्या दरम्यान सर ऑफिसला जातात. तर ते ऑफिसला जाण्याआधी मला त्यांचा टिफिन रेडी करायचा असतो. त्यामुळे माझी सकाळच्या गडबड असते. 6 वाजता मी घरातनं निघते. 6:30च्या आधी मला कामावर पोचावं लागतं. तर बघू शकता तुम्ही, मी टॉवरमध्ये एंट्री केली, ID कार्ड जमा केलं, लिफ्टमध्ये आली. बाहेर खूप थंडी आहे. सध्या मुंबईमध्ये सकाळच्या पहाटे खूप थंडी असते, त्यानंतर 9 वाजेच्या नंतर खूप कडक ऊन पडतं. तर असं काही वातावरण आहे मुंबईमध्ये. आज मी स्वेटर नाही घातलं आहे, त्यामुळे पूर्ण गारठून गेली आहे. पहिल्या घरी एंट्री केली, दरवाजाची बेल वाजवली. तर चला आता तुम्हाला दाखवते मी पहिल्या घरी मी काय बनवते. तर सर्वात आधी ब्रेकफास्टमध्ये मी बनवलेला आहे उपमा. तर हा व्हेजिटेबल उपमा आहे. ह्याच्यामध्ये मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, मिरची ह्याची फोडणी तर दिलीच आहे, पण सोबतच गाजर, बीन्स, कॅप्सिकम हे सगळ्या व्हेजिटेबल टाकलेल्या आहेत. त्यामुळे हा खूपच हेल्दी आणि टेस्टी असा उपमा झाला आहे. उपमा झाल्याच्यानंतर तुम्ही भलेही तेलात उपमा बनवत असाल, तरी शेवटी उपमा झाल्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा त्याच्यावर तूप टाकायचं, म्हणजे खूप छान वास येतो आणि खूप छान टेस्ट येते उपम्याला. आणि उडदाची डाळ फोडणीत नक्की टाकायची. खूप छान फील येतं एकदम साऊथ इंडियन उपमा खाल्ल्याचं. त्यानंतर जेवणामध्ये मी म्हणजेच लंचमध्ये छोलेची भाजी बनवलेली आहे. मस्तपैकी ग्रेव्ही बनवली आहे छोलेची. तुम्ही बघू शकता किती घट्ट घट्ट आणि किती छान अशी छोलेची ग्रेव्ही बनवलेली आहे. तर हे दुपारचा लंच आहे. तर छोलेची ग्रेव्ही आपली नॉर्मल पद्धतीने बनवलेली आहे मी. तुम्ही कशी बनवता छोलेची ग्रेव्ही मला कमेंट करून सांगा. मी ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं वाटून घेतलं आणि त्यानंतर मस्त असं ते तडका मारून ही मी छोलेची भाजी बनवली आहे. त्यानंतर बनवलेली आहे पालक रोटी. तर हे आहे राजगिऱ्याचं पीठ. त्याच्यामध्ये मी पालक ग्राइंड केली आहे, मीठ टाकलं आहे. पाणी न टाकता पालकची ग्रेव्ही टाकून मी ही पालक रोटी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे लंच आणि ब्रेकफास्ट आपलं रेडी आहे. तर आता हा आपला स्वयंपाक रेडी झाल्यावर आता पटापट आपल्याला टिफिन भरायचा आहे. तर मग चला आता पटकन टिफिन भरून घेऊया. तर मोबाईल ठेवते एका बाजूला, तुम्ही बघा मी कसा पटापट टिफिन भरते ते. तर टिफिन भरण्यासाठी मी सरांचा टिफिन शोधत होती, पण टिफिन सापडलाच नाही. टिफिन बाहेर हॉलमध्ये पडलेला आणि मला असं कळलं की हा टिफिन आज घासलेलाच नाही आहे. माझं तोंड लगेच खराब झालं. मला लगेच राग आला, कारण असा खरगटा टिफिन बघितला ना मी, का मला का माहिती का मला का राग येतो, कारण हा काल मी बनवलेला पहाटे टिफिन आहे, त्याच्यातलं हे जेवण आहे आणि हा टिफिन तसाच खरगटा असणार. डब्बा उघडल्याबरोबर त्याचा वास वगैरे येतो, त्यामुळे टिफिन रोज घासलेला असतो. मुकेश भैया नव्हते तर मलाच घासावा लागत होता, पण आता मुकेश भैया आले तरी टिफिन घासलेला नव्हता. शेवटी उचलले सगळे टिफिन रागारागामध्ये आणि नेले घासायला. तर त्यामुळे काय होतं ना, सकाळच्या गडबडीच्या टायमाला हे टिफिन घासायचे म्हटलं ना, अजून 10 मिनटं जातात, कारण ते टिफिन ओले असतात. मग परत ते पुसावे लागतात आणि मग परत त्यानंतर भरावे लागतात. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला टिफिन घासलेले असले की बरं वाटतं, नाहीतर मग खूपच राग येतो आणि कंटाळा पण येतो. पटापट टिफिन घासून घेतले, व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आणि पटापट हे सगळे टिफिन पुसून म्हटलं आता टिफिन भरून घेऊया. तर अशा प्रकारे टिफिन पुसून घेतले, त्याचे झाकणं पुसून घेतले. आता तुम्ही बोलाल किती बोलते ही बाई, काय करू मी, माझं कामच ते आहे. त्यामुळेच तर मला यूट्यूब पेमेंट देतं, त्याचाच तर यूट्यूब मला पेमेंट देतं, बरोबर ना. तर पहिल्या टिफिनमध्ये मी छोलेची भाजी भरली, तर भाजी आता ग्रेव्हीवाली आहे. त्यामुळे काय केलं, हा असा मस्तपैकी त्याला प्लास्टिक पेपर लावला. ह्याला काय म्हणतात मला नाव आता आठवत नाही आहे, काय म्हणतात ते तुम्हीच मला सांगा. ते असं व्यवस्थित लावले जेणेकरून मी हे भाजी अशी बाहेर येणार नाही. आणि त्यानंतर या टिफिनला झाकण टाईट केलं. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये मी उपमा भरलेला आहे, जो की आपण व्हेजिटेबल उपमा केलेला आहे, त्याला पण झाकण लावलं. त्यानंतर तिसऱ्या टिफिनमध्ये मी हा फूड पेपर घेतला आणि जी आपण चपाती बनवलेली आहे पालकची, ती चपाती आपण ह्याच्यात भरणार आहे. आता मी ह्याला चपातीच म्हणते, कारण हा पराठा वगैरे नाही आहे. माझ्या मते पराठा म्हणजे त्याच्यात आलं लसूणची पेस्ट असेल, तीळ असेल, ओवा असेल आणि मस्त असं सगळं असेल, त्यालाच मी पराठा म्हणेल. ह्याच्यामध्ये मी फक्त पालक ग्राइंड करून टाकलेला आहे. तर अशा प्रकारे हे देखील मी एका
टिफिनमध्ये भरलं आणि आता हे आपला टिफिन पॅक झालेला आहे. तर असं हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. स्वयंपाक झाल्याच्यानंतर सरांचा टिफिन पॅक करायचा. तर चौथ्या टिफिनमध्ये मी हे दही भरलेलं आहे. तर कधी-कधी देते मी सरांच्या टिफिनमध्ये दही. तर आज फ्रूट काही नाही आहे, त्यामुळे ह्याच डब्यामध्ये दही दिलेलं आहे. तर अशा प्रकारे दही भरल्याच्यानंतर आता हा पण डबा मी पॅक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता फायनली सरांचा टिफिन रेडी झाला आहे. सकाळच्या वेळेला एवढी गडबड असते ना, की काय विचारू नका. आणि त्यात एखादं काम असं वाढलं ना, की असं वाटतं की मी दुसऱ्या कामावर वेळेवर पोहोचेल का नाही. कारण मला तिकडे पण तर जाऊन त्यांचा टिफिन वेळेवर बनवायचा आहे ना. ह्या कामावर जर उशीर झाला तर पुढच्या कामावर पण मग मला उशीरच होणार. अशा प्रकारे सरांचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर बॅगमध्ये भरला. किचन गॅस सगळं क्लीन केलं. उरलेल्या चपात्या वगैरे मॅडमसाठी झाकून ठेवल्या. भाजी वगैरे झाकून ठेवली आणि टोडूला नाश्ता दिला. तर हे माझं रोजचं काम आहे. टोडू वाट बघतच असतो की कधी हिचा स्वयंपाक होईल आणि ही कधी मला नाश्ता देईल. तर बघू शकता तुम्ही किचन गॅस क्लीन केल्याबरोबर सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे. लाईट वगैरे सगळ्या बंद केल्यात आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. पण त्याआधी बघा माझ्या टोडूचा नाश्ता झालेला आहे. मस्तपैकी अंडं खाऊन झालेलं आहे त्याचं आणि आता मी पण निघाली आहे. रोज इकडून निघताना पहिले मी बघते टोडूला जो ब्रेकफास्ट दिला आहे तो टोडूने खाल्ला आहे का नाही. नसेल खाल्ला तर मला त्याच्याजवळ जावं लागतं. त्याला थोडीशी लाडीगोडी लावावी लागते. मग त्यानंतर तो नाश्ता करतो. तर अशा प्रकारे मी तिकडून निघाली आणि आता चालली आहे लिफ्टचं बटन दाबून दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर काय बनवते ते पण तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर तुम्ही असेच मला खूप खूप सपोर्ट करत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हो, एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या सपोर्टमुळेच माझं चॅनल मॉनिटाईज तर झालं, शिवाय त्याचे $100 कंप्लीट झालेले आहेत. मला गुगलकडनं मेसेज पण आलेला आहे, म्हणजे मेल आलेला आहे की लवकरच माझ्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. हे सर्व काही झालं आहे स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता बघा दुसऱ्या कामावर आली आणि मस्त हे जाळीदार डोसे बनवलेत. बघू शकता तुम्ही डोस्यांना किती छान जाळी आलेली आहे. तर असे सॉफ्ट असे डोसे मस्त बनवलेले आहेत. त्यानंतर बनवलेली आहे बटाट्याची भाजी. डोसे बनवले तर बटाट्याची भाजी तर पाहिजे ना. आता तुम्ही म्हणाल डोसे एवढे जाड का बनवले, तर त्यांना तसेच पाहिजे होते. त्यांना विचारलं होतं मी की बटाट्याची भाजी बनवतोय तो डोसे पातळ बनवू का, तर ते म्हणे नाही उत्तप्प्यासारखे डोसे बनव. तर ज्या पण घरी मी काम करते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या पद्धतीने त्यांच्या टेस्टनुसार त्यांना जसं आवडतं तसं बनवते. तिथे आपण आपलं डोकं चालवायचं नाही. बरं ठीक आहे, उत्तप्पे बनवले, बटाट्याची भाजी बनवली, त्यानंतर ही चटणी बनवली. मॅडमचा टिफिन पॅक केल्यानंतर ही उरलेली चटणी आहे. मी भांडं भरून चटणी बनवली होती. मॅडम ऑफिसला निघून गेलेत, त्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करते. तर बघू शकता तुम्ही डोसे पण एवढे मस्त सॉफ्ट जाळीदार झालेले. त्यानंतर बटाट्याची भाजी पण खूप टेस्टी झालेली. उडदाची डाळ टाकलेली फोडणीमध्ये, त्यानंतर चटणी बनवलेली आणि हे बनवलेलं आहे वरण आणि भात. तर हे आपलं महाराष्ट्र स्टाईलचं पिवळं वरण आहे. टॉमॅटो, लसूण, कढीपत्ता, मिरची ह्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर हे वरण आणि भात बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. माझं आता स्वयंपाकाचं काम तर झालेलं आहे, पण अजून भांडी माझी वाट बघत आहेत. तर आता मला भांडी घासायची आहेत. ह्या घरी मी भांड्यांचं पण काम करते, ते मला भांड्यांचे वेगळे पैसे देतात. तुम्ही बघू शकता किती पसारा पडला आहे. भांडे जास्त नाही आहेत, पण ही एवढी भांडी मला घासायची आहेत. किचन गॅस सगळं क्लीन करायचं आहे. चला मग पटापट मी सगळं आवरून घेते, सगळं क्लीन करते आणि मग तुम्हाला भेटते. तर फायनली माझं सगळं काम झालं आहे मित्रांनो. मी भांडी वगैरे घासून ठेवलेत, कढया वगैरे रिकामी केल्यात, सगळ्या घासून पुसून सगळ्या जागेवर ठेवल्यात. आणि हे बघू शकता तुम्ही भात कुकरला लावलेला, तो भात तसाच्या तसा आहे, कारण मॅडम तर डोसे घेऊन गेले डब्याला. त्यानंतर हे वरण कढईमधलं काढून घेतले भांड्यामध्ये, कढई घासून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या डब्यामध्ये डोसे बनवलेले, ते आपण जे बनवलेले आहेत मस्त जाळीदार असे डोसे बनवलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये बनवलेली आहे, बनवून काढून ठेवलेली आहे बटाट्याची भाजी, जी की आपण डोस्यांबरोबर खायला बनवलेली आहे. आणि शेवटचं आणि खूपच टेस्टी असं नारळाची
चटणी, ह्याच्यामध्ये डाळ्या पण टाकलेल्या आहेत आणि मस्त मोहरीची कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहे आणि आता मी जाणार आहे घरी. तर माझं हे रोजचं डेली रुटीन आहे. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि आता मी चाललेली आहे घरी. तर चला मग निघूया घरी. व्हिडिओला लाईक करून जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर अशा प्रकारे मी बघा खाली उतरली आहे. ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत. सकाळी 6 वाजता मी घरातनं निघते आणि 10 वाजेच्या आधी घरी पोचते. म्हणजे दिवसभर घरी मला मुलांचं आणि बाकीचं सगळं आवरायला वेळ मिळतो. समोर धन्नोला पार्क केलेली, आता धन्नोला स्टार्ट करणार आणि मी जाणार घरी. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.